नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे जे प्रश्न आहेत ते गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2024च्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, पेसा हा जो कायदा आहे तो कशाशी संबंधित आहे? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंचायत राज. ठीक आहे, पेसा हा जो कायदा आहे हा पंचायत राजशी संबंधित असलेला कायदा आहे. आता याचा फुल फॉर्म मला कमेंट करून सांगायचा आहे. मित्रांनो, जे प्रश्न तुम्हाला कमेंट करायला सांगतोय ते तुम्ही कमेंट करायचे आहेत, कारण हे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. ठीक आहे, तुमचा किती अभ्यास आहे हे पाहण्यासाठी आपण कमेंट करायला सांगतो उत्तर. ठीक आहे, पेसाचा फुल फॉर्म कमेंट करायचा आहे. हा जो कायदा आहे तो पंचायत राजशी संबंधित कायदा आहे, जो 1996मध्ये अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे, 1996मध्ये अस्तित्वात आलेला आहे. हा जो कायदा आहे तो आदिवासी भागातील ग्रामसभेला स्वशासनाचे अधिकार देतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कलम 52 नुसार कोण भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत? कोण आहेत? राष्ट्रपती. ठीक आहे, ऑप्शन बी उत्तर असणार आहे. राष्ट्रपती हे कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत. कलम 52 काय सांगते तर आपल्या देशाचा एक राष्ट्रपती असेल व तो देशाचा घटनात्मक प्रमुख असेल. ठीक आहे, आपल्या देशाला एक राष्ट्रपती असेल आणि तो देशाचा घटनात्मक प्रमुख असेल असं कलम 52 सांगतो. सध्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण या व्हिडिओची रिव्हिजन घेणार आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत, देवणी धाराशिव, गवळाऊ नागपूर, डांगी रायगड. या ज्या जोड्या आहेत त्या गाय आणि जिल्ह्याच्या जोड्या आहेत. तर या तिन्ही जोड्या बरोबर असल्यामुळे सर्व जोड्या बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे? सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत मित्रांनो. हेच प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बिहार. ठीक आहे, मधुबनी ही जी चित्रकला शैली आहे ती बिहार या राज्याची आहे. ठीक आहे, या ठिकाणी ओडिसा आहे बघा, ओडिसाची देखील गेल्या वर्षी विचारलेली आहे. तर पट्टचित्र ही चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. पट्टचित्र ही जी चित्रकला आहे ती ओडिसा या राज्याशी संबंधित आहे. यामध्ये कपड्यावर चित्र बनवले जातात हाताने. ठीक आहे, हाताच्या साहाय्याने कपड्यावर चित्र काढले जातात, याला पट्टचित्र असं म्हटलं जातं. त्यानंतर आसामची चित्रकला आहे बघा, पटुआ किंवा सत्र. ठीक आहे, पटुआ सत्र या ज्या चित्रकला आहेत त्या आसाम या राज्याशी संबंधित आहे. राजस्थानची जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असते? तर मलेरियाचा हा जो प्रसार आहे तो ॲनाफिलस डासाची मादी मोठ्या प्रमाणावर करत असते. ठीक आहे, ॲनाफिलस डासाची मादी. एखाद्या संक्रमित व्यक्तीला ही मादी चावते, त्यानंतर ती संक्रमित होते आणि त्यानंतर जेव्हा ती एखाद्या दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावते तेव्हा ती संक्रमित असल्यामुळे हा जो मलेरिया आजार आहे तो त्या निरोगी व्यक्तीमध्ये देखील पसरतो. ठीक आहे, अशा प्रकारे मलेरियाचा प्रसार होत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची राष्ट्रीय संरक्षण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे वाडी या ठिकाणी. ठीक आहे, वाडी या ठिकाणी हा कारखाना आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ॲपल या कंपनीची टॅग लाईन काय आहे? गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा, थिंक डिफरंट. ठीक आहे, थिंक डिफरंट हे उत्तर असणार आहे. ॲपल या कंपनीची ही टॅग लाईन किंवा घोषवाक्य म्हटलं जाईल बघा, तर थिंक डिफरंट हे उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी सिम्पली क्लेवर बघा, सिम्पली क्लेवर हे
स्कोडा या कार कंपनीची टॅगलाईन आहे. ठीक आहे, स्कोडा नावाची कार कंपनी आहे बघा, ती तुम्हाला माहीत असेल. तर या कंपनीची ही टॅगलाईन आहे सिम्पली क्लेवर. ठीक आहे, या ठिकाणी इन्स्पायर लिव्हिंग आहे बघा, या ठिकाणी इन्स्पायर्ड लिव्हिंग असं टॅगलाईन कोणत्या हायर कंपनीची आहे. हायर या कंपनीची टॅगलाईन आहे इन्स्पायर्ड लिव्हिंग. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती? कोणती आहे? तर ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठे पात्र असलेली किंवा रुंद नदी आहे. ठीक आहे, जगातील सर्वात रुंद किंवा मोठे पात्र असणारी नदी ॲमेझॉन. ठीक आहे, ही जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे नाईल नदीनंतर. ठीक आहे, काही ठिकाणी हीच सर्वात लांब असल्याचा देखील स्रोत आहे. ठीक आहे, संदर्भ आहे, परंतु परीक्षांमध्ये हिला दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलेला आहे बघा, ॲमेझॉन. ठीक आहे, हिचा उगम कोणत्या देशात होतो असं जर विचारलं तर पेरू उत्तर द्यायचे. ठीक आहे, पेरू या देशामध्ये ॲमेझॉन नदीचा उगम होतो अँडीज पर्वतरांगेत. ठीक आहे, अँडीज पर्वतरांगेत. हा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी. अँडीज ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? तर बघा, दक्षिण अमेरिका खंडामध्ये ही पर्वतरांग आहे. ठीक आहे, अँडीज नावाची. या ठिकाणी पेरू देशात ॲमेझॉन या नदीचा उगम होतो. ठीक आहे, आता या ठिकाणी नाईल आहे बघा, जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. लांबी मला कमेंट करून सांगायची, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे माहिती नाईल नदीबद्दल. ठीक आहे, त्यामुळे जास्ती विश्लेषण आपण करणार नाही नाईलबद्दल. या ठिकाणी काँगो आहे बघा, जगातील सर्वात खोल नदी विचारली, जगातील सर्वात खोल नदी, तर काँगो उत्तर द्यायचं आहे. आशिया खंडातील सर्वात लांब नदी विचारली तर यांगत्से उत्तर द्यायचं आहे, जे चीनमध्ये वाहते. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे? कोठे आहे? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र आहे, जे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेलं आहे 1936 मध्ये. ठीक आहे, 1936 मध्ये स्थापना झालेली आहे गांधीजींच्या प्रेरणेने. याचा मूळ उद्देश आहे हिंदी भाषेच्या प्रचारासाठी काम करणे. ठीक आहे, हिंदी भाषेच्या प्रचारासाठी कार्य करणे, यासाठी याची स्थापना झालेली आहे. वर्ध्यामध्ये आहे, महाराष्ट्रात. त्यानंतरचा प्रश्न आहे, लावणी महाराष्ट्र तर बिहू डॅश डॅश. तर बघा, लावणी हे आपल्या महाराष्ट्राचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे, तसंच बिहू हे आसाम या राज्याचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे. ठीक आहे, आसाम हे आपलं उत्तर असणार आहे. राजस्थानचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे बघा, घुमर. ठीक आहे, घुमर हे राजस्थानचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे. त्यानंतर ओडिसा आहे बघा, जसं राजस्थानचं घुमर आहे तसं ओडिसाचं झुमर आहे. ठीक आहे, दोघांचा बघा उच्चार थोडाफार सेम किंवा यमक अलंकार जो आहे त्या प्रकारे हा शब्द आहे. ठीक आहे, घुमर झुमर. तर लक्षात ठेवायचं, दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर मेघालय आहे बघा, लाहो नावाचं एक लोकनृत्य आहे, ते मेघालयमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नॉनस्टिक भांड्यांना कशाचं आवरण दिलं जातं? नॉनस्टिक भांड्यांना कशाचं आवरण दिलं जातं? तर टेफ्लॉन उत्तर असणार आहे. ठीक आहे, टेफ्लॉन याचं आवरण दिलं जातं. का? तर जो त्याचा पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत करण्यासाठी, म्हणजेच अन्न चिकटू नये. ठीक आहे, त्याला अन्न चिकटू नये म्हणून हे आवरण दिलं जातं टेफ्लॉन. यामध्ये पॉलीटेट्राफ्ल्युरोएथिलीन नावाच्या प्लॅस्टिकचा वापर करून बनवलेलं एक कोटिंग असतं. ठीक आहे, पॉलीटेट्राफ्ल्युरोएथिलीन असं त्या प्लॅस्टिकचं नाव आहे. याच्या थरापासून कोटिंग केली जाते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, क्लोनिंग पद्धतीने बनलेल्या पहिल्या मेंढीचे नाव काय? जगातील पहिली मेंढी बघा, डॉली. ठीक आहे, क्लोनिंग पद्धतीने बनलेली जगातील पहिली मेंढी आहे डॉली. ठीक आहे, डॉली असं तिला नाव देण्यात आलेलं आहे. हे जे क्लोनिंग आहे ते स्कॉटलंड देशातील रोसलिन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी केलेले आहे. ठीक आहे, प्रौढ शरीरातील पेशीपासून तयार केलेला जगातील पहिला प्राणी. ठीक आहे, डॉली मेंढी ही प्रौढ शरीरातील पेशीपासून तयार झालेली जगातील पहिली प्राणी आहे. यामध्ये याआधी बघा क्लोनिंग झालेले आहे, पण ते लहान जे असतात बाळ त्या टाईपमध्ये क्लोनिंग करण्यात आलेली होती, परंतु प्रौढ शरीरातील जे काही पेशी असतात त्यापासून तयार केलेली डॉली ही पहिली प्राणी आहे जगातील. क्लोनिंग म्हणजे काय?
एखाद्या पेशी, ऊतक किंवा जीवाची अनुवंशिकदृष्ट्या तंतोतंत नक्कल म्हणजे झेरॉक्स तयार करणं म्हणजे क्लोनिंग होय. यामुळे मूळ घटकासारखीच एक हुबेहूब प्रत तयार होते. ठीक आहे, आपण झेरॉक्स पाहतो तसंच हे क्लोनिंग असतं. त्यानंतर प्रश्न आहे, रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे डॅश डॅश उत्सर्जित करत असतात. काय उत्सर्जित करतात? कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, झाडे रात्री कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असतात, त्यामुळे रात्री झाडांखाली झोपायचं नसते. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिमोफिलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्वाअभावी होतो? तर जीवनसत्व के. ठीक आहे, जीवनसत्व केचा जर अभाव झाला शरीरात तर रक्त गोठत नाही आपलं. ठीक आहे, रक्त गोठवण्यासाठी विटॅमिन के हे खूप महत्त्वाचं असतं. या ठिकाणी अजीवनसत्व आहे, रातांधळेपणा खूप रिपीटेड प्रश्न आहे, जो जीवनसत्वाच्या अभावाने होतो. त्यानंतर ब जीवनसत्वाच्या अभावाने बेरी हा देखील खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. आजार बेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावाने होतो. त्यानंतर क जीवनसत्वाच्या अभावाने बघा स्कर्वी हा आजार होतो, हा देखील खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर के जीवनसत्वाच्या अभावाने रक्त गोठत नाही आणि ड जीवनसत्वाच्या अभावाने मूळदूस हा देखील खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. मूळदूस हा आजार होतो. त्यानंतर प्रश्न आहे, गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर. ठीक आहे, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. सध्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. ठीक आहे, हेच आपल्या महाराष्ट्राचे देखील राज्यपाल आहेत. आता कोणत्या राज्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर आहे आणि कोणत्या राज्याचे ते मूळ राज्यपाल आहेत कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? रायमोना नावाचं नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, आसामचे मुख्यमंत्री, राजधानी आणि राज्यपाल लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. यानंतर प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर दरवर्षी 2 जानेवारीला बघा महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस साजरा केला जातो. ठीक आहे का? तर 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली म्हणून. ठीक आहे, दरवर्षी 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दल दिन साजरा केला जातो, स्थापना दिन. ठीक आहे, महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. मासिक कोणतं प्रकाशित करते? दक्षता. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत कोणाला बनवण्यात आलेले आहे? तर आंड्रे डी ग्रास. ठीक आहे, आंड्रे डे ग्रास यांना टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत बनवण्यात आलेले आहेत. हे कॅनडाचे ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत. ठीक आहे, कॅनडाचे ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत. आता ही जी टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 आहे, ही या मॅरेथॉनची 21वी आवृत्ती असणार आहे. ठीक आहे, यावर्षी 21वी आवृत्ती असणार आहे. या मॅरेथॉनची सुरुवात कधी झाली होती प्रश्न विचारला तर 2004 उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत? तर सदानंद दाते. ठीक आहे, सदानंद दाते हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आता नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतलेली आहे, ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस DGP होत्या. यांची जागा सदानंद दाते यांनी घेतलेली आहे. सदानंद दाते हे याआधी NIAचे चीफ होते. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे चीफ होते सदानंद दाते. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण बनलेले आहेत? अलीकडेच जोहरान ममदानी. ठीक आहे, ऑप्शन डी जोहरान ममदानी हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर ओडिसामधील चांदीपूर या ठिकाणी प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. हे जे क्षेपणास्त्र आहे हे आपल्या भारताचं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे, स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र आहे. याचा प्रकार आहे क्वासी बॅलिस्टिक. ठीक आहे, प्रकार कोणता आहे? क्वासी बॅलिस्टिक. याची क्षमता आहे 150 ते 500 किलोमीटर आणि वजन वाहून नेण्याची क्षमता आहे 500 ते 1000 किलो.
त्यानंतर प्रश्न आहे हॉकी आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. ठीक आहे, रौप्य पदक. हॉकी आशिया चषक 2025 महिला संघाने रौप्य हे पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारलेला आहे? तर नागेश कपूर हे आपले आता भारताचे एअर मार्शल बनलेले आहेत. ठीक आहे, एअर मार्शल कोण बनले आहेत? नागेश कपूर यांनी एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे, नर्मदेश्वर तिवारी यांची जागा घेऊन आता नागेश कपूर हे नवीन उपप्रमुख झालेले आहेत आपल्या वायुदलाचे. ठीक आहे, या ठिकाणी वायुदल प्रमुखास काय म्हणतात? एअर चीफ मार्शल. आणि वायुदल उपप्रमुखास काय म्हणतात? एअर मार्शल. ठीक आहे, आपल्या भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. ठीक आहे, अमरप्रीत सिंग हे वायुदलाचे प्रमुख आहेत. हे बघा ऑप्शन बी, अमरप्रीत सिंग. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे देशात भारत सहकारी टॅक्सी सेवा नुकतंच केव्हापासून सुरू झालेली आहे? तर अधिकृतपणे 1 जानेवारी 2026. ठीक आहे, 1 जानेवारी 2026 पासून आपल्या भारतामध्ये सहकारी टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. सहकार मंत्री कोण आहेत? अमित शहा. ठीक आहे, अमित शहा हे आपल्या भारताचे सध्याचे सहकार मंत्री आहेत. प्रश्न विचारला जाणार आहे 100% सहकार मंत्री. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे अमित शहा. आता ही सहकारी टॅक्सी सेवा सुरू झालेली, यामध्ये चालक हा भागीदार व सहमालक असणार आहे. ठीक आहे, सहकार मंत्रालयाअंतर्गत ही टॅक्सी सेवा सुरू करण्यात आलेली आहे भारतामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत, ज्यामधून 50 ते 60 इतर प्रश्न देखील आपण तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा घेऊया, ज्यामध्ये तुम्ही रिव्हिजन पूर्ण पाहून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर लगेचच रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, पेसा हा कायदा कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंचायत राज. त्यानंतरचा प्रश्न आहे कलम 52 नुसार कोण भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व जोड्या बरोबर. पुढील प्रश्न आहे मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बिहार. त्यानंतर प्रश्न आहे मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ॲनाफिलस डासाची मादी. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भंडारा. त्यानंतरचा प्रश्न ॲपल या कंपनीची टॅगलाईन काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थिंक डिफरंट. त्यानंतर प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती? उत्तर आहे ऑप्शन सी, ॲमेझॉन. पुढील प्रश्न आहे राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वर्धा. त्यानंतर प्रश्न आहे लावणी महाराष्ट्र तर बिहू डॅश डॅश. उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आसाम. त्यानंतर प्रश्न आहे नॉनस्टिक भांड्यांना कशाची आवरण दिले जाते? योग्य उत्तर ऑप्शन ए, टेफ्लॉन. पुढील प्रश्न आहे क्लोनिंग पद्धतीने बनलेल्या पहिल्या मेंढीचे नाव काय? उत्तर आहे ऑप्शन सी, डॉली. पुढील प्रश्न रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे डॅश डॅश उत्सर्जित करत असतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे हिमोफेलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्वाअभावी होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, के जीवनसत्व. त्यानंतर प्रश्न आहे गुजरात राज्याची राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गांधीनगर. त्यानंतरचा प्रश्न रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम. पुढील प्रश्न, नुकतंच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2 जानेवारी. पुढील प्रश्न, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चे सदिच्छा दूत कोणाला बनवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंद्रे डेग्रास. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सदानंद दाते. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जोहरान ममदानी. त्यानंतर प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चांदीपूर ओडिसा. त्यानंतर प्रश्न आहे, हॉकी आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक पटकावले? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच भारतीय वायुदल उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागेश कपूर. शेवटचा प्रश्न आहे, देशात भारत सहकारी टॅक्सी सेवा नुकतंच केव्हापासून सुरू झाली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1 जानेवारी 2026. अशा प्रकारे मित्रांनो 24 प्रश्नांचं विश्लेषण, 24 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेतलेली आहे. आता या 24 प्रश्नांच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 24 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे, जेणेकरून मला समजेल हा आपला जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक आणि एक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.